त्या काळी गडकऱ्यांची पुण्यतिथी हा दर साल पुणे शहरात बेफाम उत्साहाने साजरा होणारा प्रचंड कार्यक्रम असे. त्या दिवशी पुणेकरांच्या आणि विशेषतः पुण्यातील कॉलेज विद्यार्थ्यांच्या गडकरी प्रेमाला असे काही तुफान उधाण येत असे की त्याला बांध घालून ते आवरता आवरता त्या सभेच्या अध्यक्षांच्या नाकी नऊ येत असे. शेवटपर्यंत सभा कशी काय पार पाडता येईल याची सभाचालकांना सर्वात मोठी चिंता लागून राही. अगदी पहिल्या पुण्यतिथीच्या सभेपासून हा जो मामला सुरू झाला होता तो पुष्कळ वर्षेपर्यंत तसाच चालू होता. प्रारंभीच्या कित्येक पुण्यतिथींना साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकर हेच अध्यक्ष असल्याने त्या सभा व्यवस्थितपणे पार पडत. कारण महाराष्ट्रात त्या काळी तात्यासाहेबांपेक्षा अधिक लोकप्रिय माणूस कोणीच नव्हता. त्यामुळे पुण्याचे अवखळ श्रोते नि हुल्लडखोर विद्यार्थी त्यांच्या पुढे नांग्या टाकीत. पण तात्यासाहेब तरी किती वर्ष अशा सभांचे अध्यक्ष होत राहणार. कालांतराने दुसऱ्या नामवंत साहित्यिकांना पाचारण करावेच लागले. अध्यक्ष साधारणपणे बरा असला तर श्रोते त्याला कसे तरी सांभाळून नेत. मग ते त्या सभेतल्या वक्त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागत आणि त्यांची हुर्रेबडी उडवीत. त्यांच्या प्रत्येक वाक्याला ते साद देत आणि जरा त्यांच्या तोंडून एखादा शब्द अनावधानाने वा घाबरल्यामुळे वावगा निघाला की मग ते त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून घेऊन त्याची हुर्यो करीत. त्यामुळे भले भले वक्ते ह्या गडकरी पुण्यतिथीच्या कार्यक्रमात वक्ते म्हणून म्हणा किंवा अध्यक्ष म्हणून म्हणा भाग घ्यायला धजत नसत. 1926च्या गडकरी दिनाला मला वाटते की अच्युतराव कोल्हटकर अध्यक्ष होते आणि मुख्य वक्ते होते प्राध्यापक वा गो मायदेव. मायदेवांच्या आधी हिंगण्याच्या एका तरुण अध्यापिकेने गडकऱ्यांच्या वाङ्मयावर फारच परिणामकारक भाषण केले. त्यानंतर प्राध्यापक मायदेव बोलावयाला उठले. ते म्हणाले, प्रारंभीच आमच्या एका भगिनीने उत्तम भाषण केलेले आहे आणि शेवटी आजचे थोर अध्यक्ष अच्युतरावजी कोल्हटकर यांचे प्रभावी भाषण होणार आहे आणि त्यांच्यामध्ये मी सापडलो आहे. त्यामुळे माझी स्थिती त्या भगिनीकडे बोट दाखवून इकडे आड आणि अच्युतरावांकडे हात करून तिकडे विहीर अशी झालेली आहे. अरे बापरे, त्यावेळी त्या सभागृहावर अक्षरशः बॉम्बगोळा पडावा अशी स्थिती झाली. विशेषतः त्या भगिनीला उद्देशून इकडे आड असा जो अभिनय वक्त्याने केला त्यामुळे त्या भगिनीला मेल्याहून मेल्यासारखे तर झालेच, पण श्रोत्यांच्या हसता हसता दामट्या वळल्या. त्यापुढे काही काळ वक्त्यांना पुढे बोलणेच मुळी शक्य झाले नाही. अच्युतराव अध्यक्षस्थानी होते म्हणून त्यांनी मोठ्या कौशल्याने सभा कशी बशी ताळ्यावर आणली. पुढे प्राध्यापक मायदेव म्हणाले, गडकऱ्यांच्या अनेक गोष्टींबद्दल बोलता येण्यासारखे आहे, पण आज मी फक्त 2च स्थळांबद्दल बोलणार आहे. 2च स्थळांबद्दल या शब्दांनी पुन्हा हास्याचा स्फोट झाला. काही श्रोते ओरडले, छान छान, चांगली स्थळे निवडा. त्यानंतर गडकऱ्यांनी आपल्या लेखनात जे कित्येक वैशिष्ट्यपूर्ण काव्यमय शब्द वापरले त्यांची यादी मायदेव वाचून दाखवू लागले. मायदेव म्हणाले, राजसा. श्रोते म्हणाले, ओ हो. मायदेव म्हणाले, चिमण्या. श्रोते म्हणाले, आहा. मायदेव म्हणाले, चकुल्या. श्रोते म्हणाले, मार डाला. मायदेवांनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला अशा रीतीने साद द्यायला जेव्हा श्रोत्यांनी सुरुवात केली तेव्हा काही काळ पुन्हा त्यांना बोलणे अशक्य झाले. शेवटी एकच प्याला नाटकात सुधाकरच्या तोंडी गडकऱ्यांनी जे एक भयानक वाक्य घातले आहे की जन्मस्थानी लघुशंका करायला लावते ती ही दारू, त्यामधल्या जन्मस्थानी लघुशंकेची कल्पना गडकऱ्यांनी कोठून घेतली असावी याचे विवेचन जेव्हा मायदेवांनी करायला सुरुवात केली तेव्हा मग श्रोत्यांनी प्रचंड गिल्ला करून त्यांना खालीच बसविले. इतके होऊन अध्यक्ष अच्युतराव कोल्हटकर जेव्हा शेवटी बोलावयाला उठले तेव्हा त्यापूर्वी सभेत जसे काही घडलेच नाही असे एकदम वातावरण बदलून गेले आणि हास्याला आणि टाळ्यांना महापूर आला. 1928च्या गडकरी पुण्यतिथीच्या वेळी मी इंग्लंडमध्ये होतो. त्या सभेचे वर्णन मला ज्ञानप्रकाशमधून तिकडे वाचायला मिळाले.
त्यावेळीही असाच गोंधळ झालेला होता. मला आठवते की त्या सभेत प्रमुख वक्ते होते प्राध्यापक न र फाटक. ते बोलायला उठले आणि पहिलेच वाक्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडले ते असे: गडकरी मेले, त्याला आता 9 वर्ष झाली. गडकरी मेले हे शब्द कानावर पडताच किर्लोस्कर नाटकगृहातील तमाम श्रोते खवळून उठले. मेले? मेले काय? आधी शब्द मागे घ्या. तिन्ही मजल्यावरून एकच आरोळी उठली. पण नर फाटक काय कमी हट्टी? ते आपले शब्द मागे घेईनात आणि पुणेकर श्रोते त्यांना पुढे बोलू देईनात. 5 मिनिटे अशी झोंबाझोंबी चालली होती. शेवटी नर फाटक यांना मुकाट्याने आपल्या खुर्चीवर जाऊन बसावेच लागले. मला वाटते उभ्या आयुष्यात फक्त अर्धे वाक्य बोलून फाटक कोणत्याही जाहीर सभेत खाली बसले नसतील. 23 जानेवारी 1929ला किर्लोस्कर नाटकगृहात साजऱ्या होणाऱ्या गडकरी दिनासाठी अध्यक्ष म्हणून त्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापकांनी एकमताने माझी निवड केली. गुजरातचा दौरा आटोपून मी त्यावेळी नुकताच पुण्याला परत आलो होतो. एवढ्यात गडकरी दिनाच्या समारंभाची चालक मंडळी माझ्याकडे आली आणि त्यांनी आपला तो विचार मला सांगितला. माझ्यासारख्या गडकऱ्यांच्या शिष्याचा याच्यापेक्षा अधिक बहुमान तो काय होऊ शकणार. त्यांच्या आमंत्रणाचा मी आभारपूर्वक स्वीकार केला. अर्थात गडकरी दिनाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यामध्ये काय जोखीम आणि जबाबदारी असते याची मला पूर्णपणे कल्पना होती. म्हणून त्या दिवसापासून मी माझ्या भाषणाच्या तयारीला लागलो. शिक्षणशास्त्राचा अभ्यास करून विलायतेहून मी नुकताच परत आल्या कारणाने पाठाची टिपणे कशी तयार करायची या कामात मी चांगलाच पारंगत झालो होतो. भाषणात कोठे टाळ्या मिळवायच्या नि कोठे हशा पिकवायचा, कोठे गंभीर व्हावयाचे नि कोठे श्रोत्यांच्या काळजांना हात घालायचा याचा सर्व बारीक सारीक तपशील मी लिहून ठेवलेला होता. अर्थात त्यावेळी मी केवळ शिक्षकांमध्ये आणि साहित्यिकांमध्ये प्रसिद्ध होतो. सर्वसामान्य जनतेला माझे नाव ठाऊक असण्याचे कारणच नव्हते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही माझी विशेष माहिती नव्हती. पुण्याच्या सार्वजनिक जीवनात तोपर्यंत मी प्रवेश केलेला नव्हता. ते माझे पहिलेच पदार्पण होते. तथापि गडकरी दिनाला त्यावेळी पुण्याला जी गर्दी जमत होती ती काही त्या सभेचे अध्यक्ष कोण आहेत नि वक्ते कोण आहेत यांच्यामुळे जमत नव्हती. गडकरी हे लोकांचे सर्वात मोठे आकर्षण होते. 5 वाजायच्या आतच सारे किर्लोस्कर नाटकगृह तळमजल्यापासून ते 3ऱ्या मजल्यापर्यंत स्त्री पुरुष श्रोत्यांनी चिक्कार भरून गेले. त्यावेळी ध्वनिक्षेपक नव्हते असे मला स्मरते. ध्वनिक्षेपकांचा प्रघात त्यानंतर पुढे पुष्कळ वर्षांनी सुरू झाला. व्यासपीठावर अध्यक्षपदी विराजमान झालेली आपाद आणि अद्यावत आंग्ल वेशविभूषित अशी तोपर्यंत पुणे शहरात मजजवळ अपरिचित असलेली माझी आकृती बघून पुष्कळसे श्रोते मोठ्या जिज्ञासेने माझ्याकडे पाहत होते. 1.5 वर्षापूर्वी माझी जी आकृती होती आणि माझ्या अंगावर जे कपडे होते त्यांच्यात विलायत गमनाने आमूलाग्र बदल झालेला होता. म्हणून पूर्वी मला ओळखणारे जे काही लोक श्रोतृवर्गात उपस्थित होते तेही मोठ्या अचंब्यानं माझ्याकडे पाहत होते. पण मी त्या सभेत काय बोलणार याचे श्रोत्यांनाच एवढे आश्चर्य वाटत होते त्याविषयी त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आश्चर्य मला वाटून राहिले होते. कारण पुण्याच्या जाहीर सभेतले ते माझे पहिले भाषण होते. इंग्लंडला गेल्यामुळे जवळजवळ 1.5 वर्षात मराठीमधून माझी बोलण्याची सवय सुटली होती आणि आपल्या जाहीर मराठी भाषणातून इंग्रजीचा एकही शब्द येता नये याबद्दल मी कटाक्षाने सावधगिरी बाळगून होतो. प्रारंभी गडकऱ्यांची 1-2 गीते कोणीतरी म्हणून दाखविल्यानंतर चिटणीसाने माझी थोडक्यात, कारण माझ्याबद्दल जास्त सांगण्यासारखे त्यावेळी काहीच नव्हते, ओळख करून दिली. प्रारंभीचे भाषण करण्यास मी उभा राहिलो आणि खणखणीत आवाजात आणि स्पष्ट उच्चारात पुण्यपत्तनस्थ सभ्य स्त्री पुरुष हो अशी आरोळी ठोकली आणि तेवढ्यात सभ्य शब्दावर जास्त ठसका मारला. तेव्हा हास्याचा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मनात म्हटले, चला पहिली पावती तर मिळाली.
पुढे म्हणालो, महाराष्ट्राचे प्रतिभाशाली कवी, महान नाटककार आणि त्याहीपेक्षा आपल्या विनोदाने महाराष्ट्रातील आबालवृद्धांना लोकप्रिय झालेले विनोद सम्राट राम गणेश गडकरी यांच्या या 10व्या पुण्यदिनाच्या दिवशी एवढ्या प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिलात याबद्दल गडकऱ्यांचा एक शिष्य म्हणून त्यांच्या वतीने मी आपले अंतःकरणपूर्वक आभार मानतो. गडकऱ्यांच्या वतीने जमलेल्या मंडळींचे आभार मानण्याची माझी ही कल्पना श्रोत्यांना एकदम पटली. पुन्हा हसानी टाळ्यांचा स्फोट झाला. मी पुढे म्हणालो, गडकरी कालच माझ्या स्वप्नात आले होते. हसा पिकला. त्यांनीच मला तुमचे आभार मानावयाला सांगितले. जास्त हसा पिकला. मी गडकऱ्यांना विचारले, मास्तर, आतापर्यंत 9 पुण्यदिन झाले. त्या 9 दिनांच्या अध्यक्षांपैकी कोणाही एकाच्या स्वप्नात तुम्ही आजपर्यंत आला नाहीत आणि माझ्याच तेवढं स्वप्नात का आलात? पुन्हा हसा पिकला. तेव्हा गडकरी मला म्हणाले, त्या लोकांचा आणि माझा तेवढा संबंध नव्हता रे. तू माझा पट्टशिष्य आहेस, तेव्हा तुझ्याच स्वप्नात येण्याचा माझा हक्क आहे, नाही का? प्रचंड हसा पिकला. अवघ्या 2च मिनिटांच्या भाषणाने त्या प्रचंड श्रोतृवृंदाचा आपण कब्जा घेतल्याची जाणीव मला झाल्या वाचून राहिली नाही. मग मी पुढे जरा मिश्किलपणे म्हणालो, विनोद हे गडकऱ्यांचे सर्वात मोठे आकर्षण आहे. त्यामुळे त्यांच्या पुण्यदिनाच्या दिवशी इतर कोणत्याही रसापेक्षा हास्यरसाचाच संचार सर्वांच्या अंगी अधिक व्हावा हे साहजिकच आहे. गेल्या 9 पुण्यदिनाच्या ज्या अशाच सभा भरल्या होत्या त्यावेळी हीच गोष्ट प्रामुख्याने दृष्टोत्पत्तीस आली. गडकऱ्यांच्या प्रत्येक पुण्यदिनाच्या प्रसंगी एका बाजूला अध्यक्ष निवक्ते आणि दुसऱ्या बाजूला आपण श्रोते यांच्यामध्ये एक प्रचंड स्पर्धा लागून राहते की कोण जास्त विनोद निर्माण करता आहे. सभागृहात प्रचंड टाळ्यांनी हसा. कोणत्याही सभेत केव्हा पाहिजे तेव्हा कसा विनोद निर्माण करावा आणि कसा हसा पिकवावा या कलेत आपण सर्व पुणेकर मंडळी पुष्कळ वर्षांपासून पारंगत आहोत. पुन्हा प्रचंड हसा. तेव्हा या बाजूने कोणी काही विनोद निर्माण केला तर त्यावर त्याच वेळी तुम्ही मात केली नाहीत तर तुमचा दुर्लौकिक होईल अशी भीती बाळगण्याचे तुम्हाला काही कारण नाही. पुन्हा हसा पिकला. तेव्हा आमची इकडची मंडळी काय बोलतो आहोत ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्या आणि मेहरबानी करून आमच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करू नका, एवढेच प्रारंभी मी बोलतो. अशा रीतीने हास्याच्या नि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्या सभेचा प्रारंभ करून मी माझ्या पहिल्याच नमनात पुणेकर श्रोत्यांवर वजन तर मारलेच. त्यानंतर 2-3 वक्त्यांची भाषणे झाली. त्यात एक वक्ते श्री बाबूराव जगताप, आजचे पुण्याचे महापौर हे होते एवढे मला आठवते. मध्येच एक तरुण कवी गडकऱ्यांवर त्याने स्वतः लिहिलेली एक कविता वाचून दाखविण्यास उठला. वस्तुतः अशा सभेत कोणाही कवीने काव्यगायन करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे गद्य भाषण करण्याच्या भानगडीत न पडता सरळ आपली कविता वाचावयास प्रारंभ करावा. पण पुष्कळचे कवी असे असतात की त्यांना नेमकी अशा वेळी निदान 4 ओळी तरी गद्य भाषण करण्याची हुक्की येते. तशीच लहर सदर कवीला त्यावेळी आली. काय बोलावयाचे ते आधी त्याने मनातल्या मनात जुळवून आणि पाठ करून ठेवले होते. आपल्या छातीवर बायकी तऱ्हेने हात ठेवून तो लचकत लचकत म्हणाला, गडकरी हे माझ्या या हृदयाच्या उद्यानातील कोकिळ आहेत. त्याबरोबर हास्यरसाचा जो प्रचंड स्फोट सभागृहात झाला त्या स्फोटामध्ये तो बिचारा कवी कुठे आणि कसा गडप झाला ते कोणाला समजलेच नाही. त्यानंतर गडकऱ्यांच्या वेड्यांचा बाजारमधील एक विनोदी प्रवेश करून दाखविण्यात आला. त्याने श्रोत्यांची चांगलीच करमणूक झाली. माझे समारोपाचे भाषण मी 50 मिनिटे केले. यात गडकऱ्यांच्या नाटकातील आणि निबंधातील निवडक विनोदस्थळांचे आणि कोटीबाजपणाचे मी इतके बहारदार दिग्दर्शन केले की श्रोत्यांच्या हसता हसता मुरकुंड्या वळल्या. हास्यरस पिकविण्याचे माझ्या अंगातले सामर्थ्य पुणेकर श्रोत्यांच्या प्रथमच त्या दिवशी प्रत्ययाला आले आणि ते चकित झाले.
व्याख्यानाच्या उत्तरार्धात मी श्री शिवराम गोविंद भावे यांनी लिहिलेल्या गडकऱ्यांचा विनोद या पुस्तकावर हल्ला चढवला, कारण त्या पुस्तकात गडकऱ्यांच्या विनोदाचा भाव्यांनी अत्यंत निर्दय विपर्यास केला होता. माझी ती टीका इतकी विदारक होती की पहिल्या मजल्यावर भाव्यांचे काही विद्यार्थी मित्र बसले होते. त्यांच्या ती वर्मी लागली. त्याबरोबर त्यांनी गडबड करायला प्रारंभ केला. ते माझ्या लक्षात येताच तो भाग मी एकदम आवर्ता घेऊन दुसऱ्याच मुद्द्याकडे वळलो. शेवटी समारोप करताना मी म्हणालो, विनोदाची प्रेरणा आणि तंत्र गडकऱ्यांनी कोल्हटकरांपासून जरी घेतले असले तरी महाराष्ट्राच्या जीवनात विनोदाला जास्तीत जास्त लोकप्रिय आणि सुप्रतिष्ठित करण्याच्या कामी गुरुला जे यश मिळवता आले नाही ते शिष्याने मिळवून गुरुवर मात केली यात संशय नाही. आभाराच्या वेळी भाषण करताना प्राध्यापक दत्तोपंत पोतदार, आता महामहोपाध्याय, यांनी अशी काही बहार उडवून दिली की काही विचारू नका. सारांश, गडकऱ्यांची ती पुण्यतिथी पुण्यात अत्यंत गाजली आणि त्यावेळी मी केलेल्या पहिल्याच जाहीर भाषणाने माझ्या लोकप्रियतेवर पुणेकरांनी शिक्कामोर्तब केले.